स्कॉलरशिप दिले त्यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी मानूया। मुजाहिद खोत साहेब ज्यांनी ट्रॉफी या स्पर्धेसाठी दिली त्यांचं मनापासून धन्यवाद। माननीय सद्दामजी कोलेकर साहेब 2 कूलर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी देण्यात आले त्यांचं मनापासून धन्यवाद। तर सलमान बादोगर त्यांनी आणि 7 अडाल यांनी जी कोल्ड्रिंक मॅन ऑफ द मॅचसाठी दिली होती त्यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी मानूया। त्याचबरोबर अकरमजी तिवारी यांनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आणि खूप मोठी मेहनत या स्पर्धेला या DPL ला दिली, मेहनत त्यांची अंगमेहनती खुचरक होती त्यांचं मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर आयाज पोंजेकर साहेब त्यांनी पाणीजार अफसरबाई मुबेर यांच्याकडून पाणीजार या स्पर्धेसाठी त्यांचे मनापासून धन्यवाद। साकीर मौलाना यांनी 2000 या स्पर्धेसाठी, आजमजी तांबोली 2000, जक्की नजर 2000, सलीम नजे आणि 1500 बॉलसाठी आपण पाहतोय या ठिकाणी देणारे इम्रान खान यांच्याकडून आणि बाबूबाई संघाई यांच्याकडून आपण पाहतोय जी मदत आली, जाकीरबाई आडार यांच्याकडून नजर आली आणि रियन पालटे सर यांच्याकडून जी मदत आली त्यांचं मनापासून धन्यवाद। तर आजमबाई तांबोली यांना विनंती करतो या आपण सर्वांनी इथे बसून घ्यायचं आहे। बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। या DPL ला जी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली जकीबाई नजे जे मान्यवर या ठिकाणी आहेत सर्वांनी बसून घ्यायचं, ज्यांची नावं मी या ठिकाणी घेतले सर्वांनी बसून घ्यायचं। आमचे विद्यमान थेट सरपंच जाबीरबाई नजे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी बसून घ्यायचंय। तर बबलूबाई आढाल यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया। आयाज पोंजेकर साहेब, सद्दाम कोलेकर साहेब, अदनान खोत, केप खोत, अरफात पोंजेकर, अफसर बुबेरे, सलमान पादरकर, बासित डोंगरे, राजू अडाल, गुफरान अडाल, अक्रम तिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल, औसामा अडाल या सर्वांचं मनापासून धन्यवाद। आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका साकारली त्या सर्व दामतकरांचे जे खेळाडू आहेत, लाडके खेळाडू आहेत, सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतोय। आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी तर जावीद दामत टीमचे कोच जावीद भाई या ठिकाणी अदनान भाईचे आपण पाहतोय साडू भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। तर जरूर आपण पाहतोय तर इथे आपण 3 जे स्वागत राहिले गेलेत मी KTC लाईव्ह इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यात आली त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचंय। चला KTC लाईव्ह इव्हेंट मी सद्दाम कोलेकर साहेब यांना विनंती करतोय KTC लाईव्ह इव्हेंटचं आपण स्वागत या ठिकाणी करायचंय। चला ना खाली आता बक्षीस खाली भेटणार। KTC लाईव्ह इव्हेंट यांचं स्वागत या ठिकाणी सद्दामभाई कोलेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल। KTC लाईव्ह इव्हेंट कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्व काय होतं फक्त लाईव्ह नव्हतं, ती लाईव्हची सिस्टम त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज एरिया सुरू झालं ते आमचे लाडके सद्दामभाई यांचं मनापासून हार्दिक स्वागत। सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून अगदी शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो। या संपूर्ण विभागामध्ये एक चांगला आवाज मराठी भाषेचा अगदी एक चांगली रचना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते संदीपजी गायकवाड सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। तर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं स्पर्धा या ठिकाणी सुरेख पार पडले गेले। आता परत पाहिलं गेलं मन्नान खोत यांचे सासरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। आणि खऱ्या अर्थाने आता परत पाहिलं गेलं आपण अनेक स्पर्धा झाल्या आतापर्यंत अनेक स्पर्धा रंगल्या गेल्या प्रत्येक वेळी आपण डिरेक्शन पाहिलं गेलं पण ही स्पर्धा अदनान खोत आणि त्यांच्या सहकारी वर्गाने एक आपला तू स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुंदर मैदान
लाईव्हची सिस्टम आपण पाहतो, 2-2 कॉमेंटेटर आणि त्याचबरोबर एक सुंदर नियोजन, टॉक्स बॉक्स, अनेक गोष्टी या ठिकाणी सादर केल्या गेल्या. अनेक संकटाला मात करून ही स्पर्धा पार पाडली गेली. म्हणून अज्ञान खोत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मी मनापासून गोडगोड कौतुक या ठिकाणी करतो. तर जाऊया बक्षीस समारंभाकडे. आणि इथे बेस्ट गोलंदाज, या स्पर्धेतील बेस्ट गोलंदाज अर्थात जर विचार केला तो बॅटर मध्ये पण आपण पाहतोय, बॅट्समनला पण टप केले आणि त्यांनी पाहिलं गेलं तर जिथे सिरीज होता सिरीजला पण टप करत होता. पण आपल्याकडे बक्षिस असतात फक्त 3. एक गोलंदाज दिला जातोय, एक बॅटर दिला जातोय आणि एक आपण पाहतो त्या ठिकाणी सिरीज दिला जातोय. पण एकाच संघामधून एकामेकाला बीट करत थोडस काही फरकाने त्याच्या रन पण 95 होत्या आणि विचार केला विकेट त्याचे 10 होते. तर पॉइंटच्या हिशोबाने विचार केला तर तो कुठेतरी आपल्या संघामध्ये कुठेतरी आपण पाहतोय बीट करत असताना थोडासा माघारी पडला. म्हणून या स्पर्धेचा गोलंदाज ठरला गेलाय तो म्हणजे साद सिद्दीकी. हार्ड लक साद, पण एक चांगली कामगिरी तुझ्या माध्यमातून. बेस्ट गोलंदाज मुनावर टिवले आणि सलीम नजे यांच्या शुभ हस्ते, सलीम डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल बेस्ट गोलंदाज. तर एक चांगलं बक्षीस आपण पाहतोय आज परत असं आपण पाहतो. आणि इथे थोडस दुःख असेल, बीस पॉइंटने थोडं मागे राहिला. आपल्या संघाच्या खेळाडूला बीट त्यांनी या ठिकाणी केलं. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला गेलाय ज्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 99 धावा पटकावल्या. जर ते 2 ओव्हरचे धावा मोजल्या असत्या तो हा पण कुठे गेला असता, पण त्या धावा आपण मोजू शकत नाही. फायनल मध्ये गेला असता तर खऱ्या असताना कुठेतरी सिरीज वाल्याला तरी टप दिली असती. पण इथे ठरला गेलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आसिफ पापा. तर लाजवाब इथे जर विचार केला सिरीज बातमी तर हे बक्षीस देण्यासाठी आपण आमंत्रित करूया भाईजान आणि अखलाक तांबोल यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते ही बक्षीस देऊया. 7 हार्डलक बॅटर आणि बॉलर फक्त तुझं 4 धाव्यांनी गेलेले ती बॅटर कारण हार्डलक तुझं आणि कूलर या ठिकाणी आपण पाहतोय उत्कृष्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. तो जरूर आपण पाहतो 4था क्रमांक शादाब अर्थात अहमद 11 संघ ठरला या स्पर्धेचा 4था क्रमांक. चौथा क्रमांक आपण पाहतोय शादाब 11 अर्थात अहमद 11 संघ चलायचा आपण. आणि एक ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय साजिद भाई आणि सादिक भाई यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी या ठिकाणी घेऊया.
तर तिसरा क्रमांक देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय सद्दाम कोलेकर, सलमान भादरकर आणि जकीनन्ना यांना विनंती करतोय क्रमांक आणि आयाज पोंजेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ असते तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक द्यायचे नूर 11 संघ फायनलची मॅन ऑफ द मॅच आहे द्यायची. हा मला माहिती आहे ना. शाकिब भाई आणि आझम भाई आपण या ठिकाणी यायचे बक्षीस समारंभाला. शाकिब भाई आणि आझम भाई आपण बक्षीस समारंभासाठी यायचे. नईम भाई आपणास विनंती करतो या आपण बस शेवटचे काही बक्षीस राहिले गेले आपण त्वरित या ठिकाणी यायचे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहतोय आझम भाई तांबोली, नईम भाई आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शाकिब भाई आपण या ठिकाणी यायचे. क्रमांक तिसऱ्याचा पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी दिलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पूर्णपणे 15,000 म्हणजे कोणत्या प्रकारचं कटिंग नाहीये, डिरेक्शन नाहीये. सर्व दरवेळेस आपण डिरेक्शन पाहतोय इथे डिरेक्शन नसणार आणि डीपीएल मधली हा पहिला इतिहास असेल डिरेक्शन नाहीये. तर पहिल्यांदा आपण फायनलची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. फायनलची मॅन ऑफ द मॅच आणि 7 ठरलाय फायनलची मॅन ऑफ द मॅच ज्याने 45 धावा या ठिकाणी पटकवल्या तो 7 ठरलाय मॅन ऑफ द मॅच साठी. सर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कुणाकडे? ओके या 7 अफसर बुबेरे आणि मन्नान खोत, राजू, फैजान, उसामा या पूर्ण टीमनी मॅन ऑफ द मॅच द्यायची. चला लगेच चला मन्नान प्लीज चला लवकर आपल्या शुभ असते. चला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू तो जरूर आपण पाहतोय. तर अबिद खोत आपण या ठिकाणी यायचे. असगर खोत साहेब या ठिकाणी नाही आहेत. अबिद खोत मेराष्टीवाले या आपण सर्व या ठिकाणी यायचे. कुरंबाई आपण पण या ठिकाणी यायचंय. मॅन ऑफ द सिरीज ठरला गेलाय 150 रन आणि 3 विकेट म्हणून या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज सिक्सर किंग कृष्णा सातपुते शोएब डोंगरे ठरलाय या मॅचचा या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. शोएब फक्त 2 मिनिटं इकडे यायचंय नंतर बक्षीस घ्यायला जायचंय. तर जरूर शोएब या डीपीएल बद्दल जाता 2 शब्द जाणून घेईल का डीपीएल कुठेतरी बंद होणार होती, कॅन्सल होणार होती, पण ही डीपीएल अत्यंत कोणताही झगडा नाही काही नाही सुरक्षितरित्या पार पडले गेले. काय म्हणशील आयोजक कमिटीने या डीपीएल बद्दल? खरोखर संदीप भाई
मी कमिटीची माफी मागतो. काय कारणाने मॅच कॅन्सल होणार होती, पण ती माझ्या बाजूनी कॅन्सल होणार होती. काय मी अदनानला बी काय शब्द बोलले असेल ते माझ्याबद्दल मी सॉरी बोलतो त्याला, आणि पूर्ण कमिटीला सॉरी बोलतो. काय झालं असेल ते मला तुम्ही माफ करा. खूप चांगलं आयोजन केला, एकदम सक्सेस DPL केली त्यांनी आणि एकदम उत्तम DPL करून दाखवली. खरोखर मेन ऑफ द सिरीजसाठी कूलर आजपर्यंत DPL मध्ये कुणीच नाही ठेवले होते, यानुनी ठेवली. खरंच आयोजन चांगला केलं. धन्यवाद शोएब भाई. आजच्या खेळाबद्दल काळजी करा. आज मी पाहिलं गेलं जो पूर्वीचा शोएब भाई होता, एवढ्या DPL एवढ्या स्पर्धामध्ये आपण पाहतो शोएब भाई कुठेतरी बॅकफूट वरती होता, पण आज स्वतः शोएब भाईनी फ्रंट केला. शोएब भाई कधी ओपनिंगला लवकर येत नव्हता, इतरांना संधी देत होता. काय म्हणाल तुमच्या खेळीबद्दल आणि काय संदेश द्याल जे युवा खेळाडू आहेत त्यांना? खरोखर खेळ तो चांगला झाला, परंतु मी या टीमचा आभार व्यक्त करतो. जसे आमचे सिनियर प्लेयर होते खुरमभाई साद, यांनी चांगला साथ दिला म्हणा आणि एक चांगला प्लॅटफॉर्मवर मला निवडून ठेवला. खरोखर टीमने खरंच सपोर्ट चांगला केला आणि 7च्या 7 मॅच आपण जिंकलो. एक इतिहास या DPL मध्ये आम्ही घडवला आमच्या टीमनी. खरोखर टीमला मी आभार व्यक्त करतो आणि टीमनी चांगला खेळला. लाजवाब जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पाहतो पूर्ण झालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज शोएब डोंगरे सर ठरले गेले आणि अदनान खोत आपण पाहतो यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी उपस्थित असेल. आणि मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यासाठी आपण पाहतो अबिद अदनान, आपण पाहतो 7. अबिद सर चला, अबिद सर चला लवकर. अबिद खोत चला आपण त्या ठिकाणी. आणि बघा आम्हाला सांगितलं या ठिकाणी उसामा आमचे मित्र यांनी का आता आम्हाला पैसे नाही दिले तरी चालतील. तर 1 नंबर पहिला क्रमांक DPL 2025 चा विजेता संघ ठरला गेला जीवन 11 संघ. आणि हे दामद भडवाल या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच जाबीरभाई नजे आणि यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल कॅश प्राइज 20,000 रुपये आणि ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आणि 28,000. कोणताही प्रकारचा रिडक्शन नाहीये, TDS कट नाहीये खुरमभाई, कोणताही प्रकारचा डिस्काउंट नाहीये. टोटल 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 20,000 रुपये कॅश प्राइज. चला जकीनन्ना, चला सर्व जकीनन्ना चला आपण त्या ठिकाणी. लाजवाब सुंदर ट्रॉफी आणि त्याबरोबर पाहतोय 20,000 रुपये कॅश प्राइज. धन्यवाद DPL आयोजक कमिटीचे मनापासून धन्यवाद, सर्वांचे मनापासून धन्यवाद, गोड गोड धन्यवाद. मला ज्यांनी सपोर्ट केला आमचे स्कोरर नवनाथजी तांबोली, आमचे योगेशजी डोले, KTCL इव्हेंटची संपूर्ण टीम जे ऑफिशियल मैदानावरती होते. आणि जो विश्वास KPL चा नेहमीच माझ्यावरती टाकला जातोय तो विश्वास देणारे